देवीनं भैरवासाठी जे रक्तबीज सांडू नयेत म्हणून जे कुंड निर्माण केलेलं ते हेच आहे. आणि त्याला अमृतकुंड असंही म्हणलं जातं. तर अशी आहे कात्यायनी देवीची आख्यायिका. तुम्हाला कसं वाटलं? इथे तुम्ही कधी आलायत का? ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जे आपलं मंदिर आहे ते म्हणजे अनुगामिनीचं कोल्हापुरातलं अतिशय प्रसिद्ध आणि प्राचीन असं मंदिर आहे. त्याच्याबद्दलच्या हिस्ट्रीबद्दल बोलूयातच, पण इथे तुम्ही नक्की दर्शनाला या आणि खूप खूप मस्त अशा इथे पॉझिटिव्ह वाईब्स आहेत. मंडळी, अनुगामिनीचं जे हे मंदिर आहे ते रंकाळा परिसरामध्ये आहे. मंडळी, अनुगामिनी देवी जी आहे ही मृत व्यक्तीच्या